नमस्कार सर्वांना, तुम्हा सगळ्यांचा कोकणी किचनमध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही करणार आहोत रताळ्याचे सांडगे। रताळ्याचे सांडगे करण्यासाठी 7 ते 8 रताळे निवडून घ्या आणि ते पाण्यामध्ये उकडत ठेवा। रताळ्यामध्ये चवीसाठी मी इकडे 1 चमचा मीठ घालून घेते। मीठ घातल्यानंतर आता मी हे रताळे उकडायला ठेवते। हे रताळे जास्त मऊ व्हायला देऊ नका, नाहीतर मग सांडगे प्रॉपर होत नाही। आता हे रताळे उकळले आहे, तर आता मी याचे सालं काढून घेते। सालं काढून झाल्यानंतर हे रताळे बारीक मग त्याचे मीडियम साईजचे राऊंड बॉल करू। मग ते शेवग्यामध्ये घालून एका ताटात सांडगे काढून घ्या। अशा प्रकारे सर्व रताळे जे आम्ही कुस्करून ठेवले आहे त्याचे सांडगे काढून घ्या। अशा प्रकारे मी हे सर्व सांडगे करून घेते। मग सांडग्यांना 2 ते 3 दिवस तरी उन्हामध्ये वाळत ठेवायला पाहिजे, तरच ते कुरकुरीत आणि जास्त काळ टिकतात। 3 दिवस उन्हामध्ये सुकवल्यानंतर आता मी हे एका डब्यामध्ये पॅक करून आणि थोडे सांडगे तुम्हाला भाजून पण आता मी हे सांडगे गरम तेलामध्ये भाजून हे जास्त फ्राय करायचे नसतात, 2 ते 3 सेकंड त्याला पुरेसं असतं। तळून झाल्यानंतर हे सांडगे एका प्लेटवरती काढून घ्या। मी सध्या याच्यावरती साखर प्लस कंडेन्स मिल्क पण घातलाय, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही पण घाला। अशा प्रकारे रताळ्याचे सांडगे आता रेडी झाले आहेत। अशा प्रकारे नवनवीन रेसिपी बघायला कोकणी किचन बाय अनिताला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।